दाबूया बटन रेफ्रिजरेटरचं, येणार वादळ परिवर्तनाचं, निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा। लक्षात ठेवा, रेफ्रिजरेटर, सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर। शिवसेनेनं ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्यात का? शिवसेनेनं 7-12 कोरा केला का? निलेशला निवडून दिला तर घोडगेघाट, कॅनॉल व धरण ही तीनही कामे आपण मार्गी लावणार असल्याचं सांगत कुडाळात नारायण राणे यांनी स्वाभिमानला मत देण्याचं आवाहन केलं। पाहुयात काय म्हणाले नारायण राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मिलमध्ये कामावर असणारे काही लोक मुलाबाळांचे हाल पावत नाही म्हणून मुंबईत वॉचमॅनच्या नोकऱ्या काढतायत। वॉचमॅन तरुण मुली 12वी अर्धवट कॉलेजचं शिक्षण सोडून आज नोकऱ्या करताय। ग्रॅज्युएट झाले असते, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या असत्या। हुशार मुली 12वी नंतर 10वी नंतर शिक्षण सोडून देऊ नोकऱ्या करतात। कोण जबाबदार? गेल्या आठवड्यात माझ्या घरी इथे कणकवलीला सकाळी 10:30 वाजता माझा पीए मला सांगत आला, दादा बाहर एक लड़की रो रही है, रडते एक मुलगी। मी बोलव तिला, बोलवलं, काय आला ग, का रडतेस तू? म्हणे दादा मी मुंबईत राहायची, मुंबईत नोकरी करायची, मी 12वी झालेली, नोकरी वजी गेली, मला कमी केलं। मी काकांकडे राहायचे, काका वारले, काकांच्या नावावर घर होतं तेही गेलं। त्यामुळे मी परत गावी आले। गावी माझी 3 भावंड, आई वडील आहेत, घरात कोणी कमवत नाही। दादा काय प्रश्न, काय खायचा हा आमच्या समोर प्रश्न आहे, सांगा मला बंधू भगिनीनो, काय त्या जवान मुलीला सांगू मी? 5 वर्ष शिवसेनेने या सिंधुदुर्गात कारखाना एक तरी आणला का? सी वर्ड असो, आडारीचा प्रकल्प असो, ज्याचा उल्लेख कुलकर्णीने केला, 500 कारखाने होणार होते। ओरसचे IT पार्क असो, रेडेचे रेडे बंदर असो, हे मोठमोठे प्रकल्प मी आणायला प्रयत्न केला, मी जागा बुक केल्या, मंजुरी मी दिली, पण सरकार गेलं, माझं मंत्रीपद गेल्यानंतर मागच्या 5 वर्षात 1% पण काम पुढे गेलं। हे झाले असते तर एखादी कंपनीत त्या मुलीला पाठवलं असतं। शेवटी तिला बोललो 2 वाजता पडव्याला ये, हॉस्पिटलमध्ये ये, आपण पाहूया तिथे नोकरी। मग 2 वाजता गेलो, ती मुलगी आली होती। मॅनेजर भाई आमच्याकडे पट्टे आहेत, महिला आहेत, त्यांना बोलवलं आणि सांगितलं की या मुलीला नोकरी आहे। त्या मुलीला आपल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी दिली। असं पुण्याचं काम कोण करतो? ओसरगावचं महिला भवन 250 महिला काम करतात, महिलांच्या हाताला काम आहे। बचत गटाच्या माध्यमातून आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, करवंद, जांभळं यांच्यावर वेगवेगळे उत्पादन घेतले जातात, त्याची प्रक्रिया केली जाते, ते टिकवण्यासाठी प्रक्रिया केली जाते, पॅकिंग केलं जातं आणि मार्केटिंग केलं जातं, विकलं जातं। बचत गटाने माल बनवला, विकला गेला नाही, तो आणून दिला तरी विकत घेतो, आम्ही मार्केटिंग करतो। ते कोणासाठी केलं? नारायण राणेच्या कुटुंबासाठी नाही, या जिल्ह्यात कणकवलीला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मी सुरू केलं, सरकारी नाही खाजगी। सांगा मला, आज 20 वर्ष झाली कॉलेज सुरू झालं, 1999ला सुरू केलं मी मुख्यमंत्री असताना। 1600 विद्यार्थी एक इंजिनियर शिक्षण घेतात, 1600। त्या
40% आपल्या जिल्ह्यातले आहेत. 40% जे इंजिनियर झाले हजारो, आज 50,000 60,000 ते 1.5 लाखापर्यंत पगार घेत आहे. एक अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो छोटी. मालवण मध्ये आमचे कार्यकर्ते ते नाहीये, जिल्हा प्रमुख दत्ता सामान आणि अशोक सावंत, त्यांनी त्या काळामध्ये माझ्याकडे त्यांच्या गावातल्या 2 मुली आणल्या, 12वी पास झाल्या होत्या. मला सांगितलं, दादा या 2 मुली आमच्या गावातल्या, या दोघींच्या आई मालवणच्या बाजारात घोंबड्यामध्ये जंगलात चांगली चांगली फुलं असतात, येतात, ती फुलं वेचतात आणि मालवणच्या बाजारात विकतात म्हणे. आणि त्याच्यावर घरचा उदरनिर्वाह करत त्या मुलींना 12वी पर्यंत शिकवतात. या मुलीला इंजिनियर व्हायचंय, दादा तुम्ही ऍडमिशन द्या. मी दोघीने ऍडमिशन घेतलं. 3 वर्षानंतर त्या इंजिनियर झाल्या. आई वडिलांना घेऊन दत्ता सामान आणि अशोकला घेऊन त्या माझ्याकडे आल्या. मी घरी होतो. माझ्या हातात एकीने पेढा दिला. तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. मला, दादा आम्ही पास झालो, इंजिनियर झालो आणि नोकरीला लागलो. मला वा, अभिनंदन. मला फार आनंद झाला. फुलं वेचणारे रुपया 50 पैशाला 2 रुपयाला फुलं विकणाऱ्या महिलेची मुलगी इंजिनियर होते, नोकरी लागते. मी उत्सुकताने सहज विचारलं, काय ग तुला पगार किती आहे? किती असावा? ती पुण्याला IT कंपनीत कामाला लागली. तिला पगार केला 45,000 आणि एकीला 54,000. सांगा काय घरात परिस्थिती बदलली असेल? खाण्यात पिण्यात कपड्यात लत्यात भावंडांना शिकवण्यात किती फरक पडला असेल? याला प्रगती म्हणतात. ही प्रगती नारायण राणेंची. आज 1600 इंजिनियर बनतात. या चुलेमध्ये मेडिकल कॉलेज सुरू होत आहे. तुमच्या तालुक्यामध्ये पडव्या गावामध्ये मेडिकल कॉलेज. तुम्ही हॉस्पिटल आणि कॉलेज पुढे मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही असं कॉलेज आणि हॉस्पिटल खरंच पाहूया. काय पाहिलं असेल काही लोकांनी? विचारा त्यांना कसं आहे. 70 एकर मध्ये हॉस्पिटल आहे. जगातल्या अत्याधुनिक मशिनरी आहे. सगळ्या रोगांवर उपचार होतात. आज आलेला प्रत्येक रुग्ण चांगला होईल.